मागे वाजव काय झालं तुझ्या पटकन साईडला मोबाईल मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा श्रीकांत शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भागातील अनेक कार्यकर्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार डॉक्टर शिंदे यांच्या वतीने मदतीने आज आपण इथे सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते इथे हजारोच्या संख्येने इथे आम्ही आलेलो होतो आणि सर्वांना त्याचा आनंद झालेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे प्रवेशासाठी थांबल्यामुळे आमच्या या कार्यकर्त्यांचं निश्चितच आनंद गगनात व्हावे ना अशी परिस्थिती आहे। सर्वच जणांची अपेक्षा जी न आम्ही शिवसेनेमध्ये जाता असताना करत होते खासदार साहेब, तर अजून त्याला बल देण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी ठरवलं की आपण आता शिवसेनेमध्ये गेलो पाहिजे, कारण विकास करायचा असेल तर एकमेव माणूस इथे आपल्यासमोर दिसतोय तो म्हणजे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मदतीनं आपण या भागातील 27 गावातील जनतेचं असेल, इथल्या स्थानिक भूमिपत्रांचे प्रश्न असतील, अनेक भूमिपत्रांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखे खंबीर नेतृत्व पाहिजे होतं, त्या दृष्टीनं आम्ही इथे आले आहोत। आणि त्याचबरोबर आज आगरी समाजाचे दोन मोठे नेते जे एक संत सावळाराम महाराज यांचं स्मारक उभारण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे हे करतायत, त्याच्याचबरोबर आज आम्हाला लोकनेते आदरणीय दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिलं पाहिजे या दृष्टीने आज शिंदे साहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि त्या दृष्टीनं आम्हाला या सगळ्या दोन्ही महान नेत्यांचा यासाठी आम्हाला उपयोग करून घेता येतील आणि दोन्ही महत्त्वाची जी विभूती आहेत त्या दोघांना या कामासाठी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांची मदत होईल अशा सर्वांचं आमच्या बऱ्याच दिवसापासून आमचं चाललेलं होतं। पण आज आम्ही सर्व मिळून 27 गावांचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांसाठी आज आम्ही ते विकासाच्या दृष्टीने आलेलो आहोत आणि निश्चितच त्याचा फायदा आमच्या समाजाला आपण प्रश्न आहे, टॅक्सचा प्रश्न आहे, बांधकामांचा प्रश्न आहे, हे दोन प्रश्न तर काही दिवसातच निकालात निघणार आहे, कारण या दृष्टीने मिटिंगच झालेली आहे। त्याचबरोबर आमच्या कॉर्पोरेशनमध्ये जे काही 490 जे मुलं कामगार काम करत आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पुढे त्याचा पाठपुरावा करणार आहोत। अनेक आमच्या तिथे लोक जे बांधकाम करणारे आहेत त्यांच्या अडीअडचणी त्या दृष्टीने सुद्धा आम्ही साहेबांना सांगून हा जो प्रश्न आहे काय आहे ते मार्गी लागावे आणि संत सावळाराम महाराज स्मारक जो आहे त्याला गती यावी अशा दृष्टीने आम्ही संघर्ष समितीचे गुलाब वजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, काही लोक सरपंच, माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी 27 गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या 27 गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत, महिला कार्यकर्ते देखील आहेत। त्यांनी सगळ्यांनी आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, खऱ्या शिवसेनेमध्ये। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो। मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे, 20 तारखेला मतदान आहे, परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत
याचं कारण गेले 10 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब अजयंसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल. शरद पवारांनी आज असं म्हटलंय 30 ते 35 जागा महाविकास आघाडी. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमारा नेता कैसा हो, कैसा हो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद.